नमस्कार. आमच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. शेतात राबून धान्य पिकवणारा शेतकरी, लाखो करोडोंचा पोशिंदा असलेला शेतकरी, पण या शेतकऱ्याला आपल्याकडे फारशी पत नाही. त्यानं पिकवलेल्या शेतीमालाला भाव नाही. पण त्यामुळेच की काय, लग्नाच्या बाजारात शेतकऱ्याला अजिबात पत नाही. शेतकरी नवरा नको ग बाई असंच आजच्या मुलींना वाटतंय. अगदी ग्रामीण भागातल्या मुलींना, शेतकरी कुटुंबातल्या मुलींनाही तसंच वाटतंय. शेती करणाऱ्या तरुणांशी विवाह करण्यापेक्षा शहरात चाकरी करणाऱ्या, हमाली करणाऱ्या तरुणांना या मुली वर म्हणून प्रथम पसंती देतात. त्यामुळे शेतीवर पोट असलेल्या तरुणांची लग्न रखडल्याची धक्कादायक बाब एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी आणि विठ्ठल शेवाळे यांनी जवळपास 45 गावांचा सर्वे केला. त्यात शेतकरी कुटुंबातल्या 3000च्या वर मुलांची लग्न रखडल्याचं एक धक्कादायक वास्तव त्यांच्या समोर आलंय. हे असं का घडतंय? शेतकरी मुलगा नवरा म्हणून का नकोसा वाटतो? शेतीमालाला योग्य हमी भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या करतात त्यामुळे भीती वाटते, कुटुंबाची पत नाही, आधीच कर्जबाजारीपणा, आणि त्यात नापिकी आली तर मग विचारायलाच नको. उद्या लग्न न झाल्यामुळं तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील वाढणार नाहीत कशावरून? राज्याच्या इतर भागातही हीच परिस्थिती आहे का? चला या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या विशेष कार्यक्रमात. शेतकरी नवरा का नको? शेतकरी नवरा का नको? सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. शेतीमालाला भाव नाही, दुष्काळ, नापिकी, डोक्यावर कर्ज, ही शेतकऱ्यांची नेहमीची दुखणी. त्यात आता एक नवं दुखणं वाढलंय, ते म्हणजे शेतकरी नवरा नको ग बाई. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रान पेटला असताना हा नवा मुद्दाही ऐरणीवर आलाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या 45 गावांमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात 3068 तरुणांचे विवाह रखडल्याचं समोर आलंय. शेतकरी कुटुंबातल्या उपवर मुलींचा नोकरी करणाऱ्या मुलांकडे कल दिसतोय. अहमदनगर जिल्ह्यातल्या 45 गावांमध्ये झालेल्या सर्वेक्षणात 3068 तरुणांचे विवाह शेतीमुळे रखडल्याचं समोर आलंय. शेतीतून पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच मुलींच्या उच्च शिक्षणामुळेही अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळत नसल्याचं समोर आलंय. खेड्यामधल्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न रखडलेली आहेत आणि त्यांचं लग्नाचं वय उलटून सुद्धा त्यांना सहजासहजी मुली मिळत नाहीत. पालक हैराण झालेले आहेत, त्यांचे मुलं सुद्धा निराश झालेले आहेत. आणि असा वैफल्यग्रस्त समाज जर खेड्यामध्ये वाढायला लागला तर सामाजिक स्वास्थ्य हे बिघडून जाईल आणि भविष्यामध्ये जे आपल्या कल्पनेमध्ये ने अशा प्रकारचे अनर्थ होऊ शकतात, या दृष्टिकोनातून आम्ही हा सर्वे केलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीतून पुरेसं उत्पन्न मिळत नाही, तर दुसरीकडे शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी कुटुंबियांची आर्थिक स्थिती तशी कमकुवतच होत चालली आहे. त्यामुळे शेतकरी नवरा नको ग बाई असाच मुलींचा कल आहे. पण ही परिस्थिती बदलणंही तितकंच गरजेचं आहे. प्रशांत शर्मा, झी मीडिया, अहमदनगर. शेतकरी नवरा का नको या विषयावरचा आपण हा छोटासा रिपोर्ट पाहिला. तर त्याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्यांनी हे सर्वेक्षण केलं, ते हेरंब कुलकर्णी आणि विठ्ठल शेवाळे. हेरंब कुलकर्णी, विठ्ठल शेवाळे, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. नाशिकच्या स्टुडिओमधून ते आपल्या या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. तर नागपूरहून शेतकरी नेते किशोर तिवारी हे देखील आहेत. हेरंब कुलकर्णी, तुमचं जे सर्वेक्षण करण्यात आलं त्यातले जे निष्कर्ष आहेत ते आपण आमच्या प्रेक्षकांना दाखवलेत, परंतु त्या निष्कर्षामागची कारणं आणि सामाजिक परिस्थिती याबद्दल आपण काय सांगाल? 20 वर्षापूर्वी देखील शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळायला प्रॉब्लेम येत होता का हे फक्त आता ग्लोबलायझेशन नंतरच आलेलं आहे? शेतीमालाच्या हमीभावाची ओरड चालू झाल्यानंतर आलेलं आहे, नापिकी वाढली त्यानंतर आलेलं आहे, जमिनीचे तुकडे आता हळूहळू कमी होत गेले आणि त्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वाढत गेली, त्याच्यामुळे झालंय का मुलींची
एकूणच शैक्षणिक पात्रता वाढत चालली आहेत, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. ग्रामीण भागामधल्या मुलींची मानसिकता बदलत चालली आहेत. काय कारण आहेत? सामाजिक परिस्थितीचं विश्लेषण कसं कराल? हेरम कुलकर्णी. उदयजी, तुम्ही जी कारणं सांगतात ती सगळीच कारणं याला एकत्रितपणे जबाबदार आहेत. परंतु हे आम्ही प्रत्येक गावामध्ये हा प्रश्न विचारला की हे वास्तव कधीपासून गंभीर झालं, तर सगळ्यांचं उत्तर हे होतं की 4 वर्षापूर्वी बरं होतं, पण 2011-12च्या वेळी जो दुष्काळ पडला त्या दुष्काळापासून हा प्रश्न जास्त गंभीर तीव्र झाला. त्या लोकांनी असं सांगितलं की महत्त्वाचा मुद्दा असा की उत्पादन खर्च या 2-3 वर्षामध्ये खतांच्या किमती वगैरे हे मोठ्या प्रमाणावर वाढलं आणि मागच्या वर्षीपासून या अतिउत्पादनामुळं जो शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे, तर या सगळ्याचं एकत्रीकरण आलं. आम्ही यात आणखी एक असा प्रश्न विचारला की यावर्षी उन्हाळ्यामध्ये जी लग्न झाली त्या लग्नांमध्ये गावात झालेल्या लग्नात मुलांची लग्न किती झाली आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या मुलांची लग्न किती झाली. तेव्हा एका गावातलं उत्तर असं होतं की आमच्या गावात यावर्षी 27 लग्न झाली, त्याच्यामधली 2च लग्न फक्त शेतकऱ्यांच्या मुलांची झाली आणि ती पण नातेवाईकाच्या मुली आणून त्यांनी लग्न करून घेतली. ज्ञानेश्वर उंडे नावाचे आमचे एक कार्यकर्ते आहेत, त्या वृद्ध व्यक्तीने सांगितलं की दरवर्षी मी 100 लग्न जमवण्याचा विक्रम करत होतो, पण गेल्या 3 वर्षामध्ये माझ्याकडे एकही मुलीचा बाप फिरकला नाही, कारण त्यांचे लग्न पटापट होत आहेत, पण मुलाचे बाप मात्र माझ्याकडे चक्रा मारतायत. तेव्हा ह्या 3 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये जास्त ब्लॉक झालं हे त्याचं कारण आहे. पण त्याच्या दुसऱ्याच वेळी तुम्ही जो मुलींच्या आकांक्षाचा उच्चार केला त्याचा एक शैक्षणिक वास्तवसुद्धा मला एक शिक्षण कार्यकर्ता म्हणून दिसतं की आपण 8वीपर्यंत आता नापास करत नाही, बोर्डाच्या परीक्षा किती सोप्या आहेत त्याच्यावर तुम्ही चर्चा घडवली. आणि त्याच वेळी ज्युनियर कॉलेज 10 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात निघाले, सिनियर कॉलेजमध्ये निघाल्या. त्यामुळे मुली सतत शिकत गेल्या, बालविवाहाची चळवळ ग्रामीण भागामध्ये उभी राहिली आणि त्यामुळे 12वी पास झालेली मुलगी शहरात जेव्हा जाते तेव्हा इतर मैत्रिणींशी ती चर्चा करते, बघते आणि तिला असं वाटतं की अरे माझ्या आयुष्यात अशा पद्धतीचं जीवनमान का येऊ नये. आणि ती दुसरं गोष्ट की ती घरामध्ये ते भयंकर वास्तव पाहत असते. दीपाली कोले नावाच्या 10वीमधल्या मुलींनी जी आत्महत्या केली होती अकोट तालुक्यामध्ये, तर ती असं म्हटली होती की माझ्या वडिलांचं इतकं वास्तव भयानक की मला जगावंसंच वाटत नाही. तेव्हा ह्या अमानुष कष्टांना शेतकरी मुलगी जायला तयार नाही. मी त्या मुलींना अजिबात दोष देणार नाही. अशा पद्धतीनं काही जण म्हणतात की मग त्या शेतकरी मुलींना आकारल्यावर कसं होणार, पण त्यांनाही चांगलं जीवन जगण्याची आशा आहे की नाही, त्यांनाही फ्लॅटमध्ये जावं असं वाटतं, बंगल्यामध्ये जावं असं वाटतं. मुळात हे वास्तव दूर करण्याची जबाबदारी आपण घेणार की नाही हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून या सगळ्या वास्तवातून जे चित्र दिसतंय ते की जोपर्यंत शहरामधल्या एखाद्या शिक्षकाला किंवा एखाद्या कंपनीमधल्या कर्मचाऱ्याला किंवा तुम्ही हमाल म्हणाला तसं याला ज्याला जे उत्पन्न मिळतं तितकं उत्पन्न जोपर्यंत तुम्ही आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला मिळत नाही, पूर्वी बघितलं जायचं त्याच्या उपायावरचा भाग. विठ्ठल शेवाळे मुलांची लग्न होत नाही आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या मुलींची लग्न होत आहेत का? आणि मग जर तसं असेल तर त्या शेतकऱ्यांच्या मुलींची लग्न कोणाशी होत आहेत का त्या मुली स्थलांतरित होऊन पुण्या मुंबईकडे, औरंगाबाद, नाशिक, नागपूरकडे अशा शहरामध्ये किंवा निमशहरी भागात जाताना दिसतात? आपलं काय निरीक्षण विठ्ठल शेवाळे? अगदी बरोबर आहे आपलं. ह्या मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि ते स्वाभाविक आहे. त्याप्रमाणे जिथं जरी अल्प पगारावर नोकरी असली तरी देखील मुली त्याला प्राधान्य देतात आणि त्यामुळं मोठ्या शहरांकडं तिथं जी मुलं नोकरीला असतील किंवा व्यवसायात असतील त्या ठिकाणी त्यांना ते पसंती देतात. मुलांचा लग्नाचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात रखडलेला आहे असं चित्र साधारणतः आपल्याला ग्रामीण भागामध्ये सर्वत्र दिसून येतं. हा सर्वे ज्या वेळेला आम्ही केला त्यावेळेला असं लक्षात आलं की पालक हवालदिल झालेले आहेत आणि हतबल झालेले आहेत. काही फोन आता कालपासून आम्हाला येत आहेत. काल एका 35 वर्ष वयाचा नेवासा तालुक्यातला एका शेतकऱ्याचा फोन आला की मी ग्रॅज्युएट आहे, माझं वय 35 आहे, मी शेती उत्तम करायची या हेतूनं शेती करायला लागलो. सुरुवातीला 3-4 वर्ष अतिशय उत्तम शेती केली, उत्पादन बऱ्यापैकी निघालं, परंतु गेल्या 4 वर्षापासून अशी परिस्थिती झाली, माझं स्वप्न भंग पावलं. तो ज्यावेळेला हे सांगत होता त्यावेळेला आमच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू येत होते. जे अनेक फोन आले त्यांनी असं सांगितलं की तुम्ही हे अतिशय योग्य प्रकारचं आणि अचूक वास्तव मांडलेलं आहे, त्यामुळं अतिशय अवघड अशा प्रकारची परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली, त्यांच्या मुलांची झालेली, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशा प्रकारची भयंकर परिस्थिती ही आपल्याला दिसत नाही, पण हे वास्तव आहे. आपल्याबरोबर किशोर तिवारी आहेत. किशोर तिवारी, एक विसंगती मला इथे दिसते आहे, त्या विसंगतीचं एक स्पष्टीकरण आणि त्याच्यावरचं आपलं मत मला जाणून घ्यायचं आहे.
आत्ता हिरम कुलकर्णी असं म्हणाले की त्यांच्या सर्वेक्षणात जे एक निष्कर्ष निघाले ते असे आहेत की गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावर उद्भवलेली आहे आणि त्याला कारण दुष्काळ, नापिकी, त्याचबरोबर योग्य हमीभाव न मिळणं, मुलींच्या आकांक्षा वाढत जाणं हे सगळं आहे. परंतु किशोर तिवारीजी, दुष्काळ तर आपल्याकडे दर 5-7 वर्षांनी पडतो. 72-73चा दुष्काळ तर आपण सगळ्यांनी जवळून पाहिला, आपण त्याचे अभ्यासक आहात. मग 72-73च्या दुष्काळात देखील त्यावेळच्या तरुण शेतकरी मुलांची लग्न होत नव्हती का? त्यावेळच्या तरुण शेतकऱ्यांच्या मुली किंवा इतर मुली शेतकऱ्यांच्या मुलाला, एखाद्या शेतकरी मुलाला नवरा म्हणून निवडत नव्हत्या का? हे आत्ताच यायचं नेमकं कारण काय असं वाटतं आपल्याला? किशोर तिवारी. डॉक्टर निरगुडकर सर, काय आहे की हिरंब कुलकर्णी किंवा आपल्या शेवाळे सरांनी हा सर्वे केला. हा सर्वे जो आहे तो अहमदनगर सारख्या जिल्ह्याचा आहे याचं मला फार आश्चर्य वाटलं, कारण विदर्भात ही विदारक स्थिती 1997 मध्येच झाली आहे आणि आम्ही शेतकरी आत्महत्याचे अनेक सर्वे घेतले. त्याच्यामध्ये मुलीच्या लग्नाचा प्रश्न फार मोठा होता आणि जसं नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा, घराचे आधार, शिक्षणावरील अफाट कर्ज. मात्र हे सत्य मी डोळ्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबामध्ये पाहिलं की अनेक युवक आत्महत्या करत असताना ही समस्या होती. याची कारणं काय आहे की मुली का मिळत नाही, तर ग्रामीण भागात जे समाज जीवन आहे त्याची जी शिक्षणाचा प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो, विद्युत पुरवठ्याचा प्रश्न असो, आज सुद्धा कितीही दावे केले 8-8 दिवस लाईन राहत नाही. शाळेसाठी मुलांना तालुक्याच्या ठिकाणी पाठवावं लागते, दवाखाने बिलकुल नाहीत, PSCला डॉक्टर नाहीत. अशा परिस्थितीत त्या मुलीचं ऑप्शन काय असते? किशोर तिवारी, आम्हाला कोणत्याही मुद्दा भौतिक सुधारणांच्या, किशोर तिवारी एक मिनिट, मुद्दा फक्त भौतिक सुधारणांच्या उपलब्धतेचा नाही आहे. माझा सवाल स्पेसिफिक असा आहे की 1970-72च्या दशकामध्ये 70-72ला असाही दुष्काळ पडला होता. मग त्यावेळी देखील अशीच परिस्थिती उद्भवली होती का की शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नच होत नाही आहेत का? हे फक्त आत्ताच होत आहे? नाही, हे भौतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर जास्त झालं आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर जास्त झालं. जेव्हा जेव्हा हे शिक्षण, आरोग्य याचा खर्च अफाट झाला आणि ग्रामीण भागातील मुलींच्या अपेक्षाही वाढल्या आणि आजकाल काय झालं तुम्हाला सांगतो की शेतकरी सुद्धा 20-20 एकर जमीन विकून आपल्या मुलाला चपराशी करायला तयार आहेत, कारण त्यांच्या मुलांचं लग्न कठीण झालं आहे. आणि ही परिस्थिती शेवाळे सरांनी म्हटली की ही सामाजिक सोशल इंजिनिअरिंगचा एक मोठा विषय आहे आणि जर याच्यावर यांच्या सर्वेवर जर महाराष्ट्र सरकारने गंभीरपणे चर्चा करून आणली आणि याच्यातील उपाय जर आम्हाला मागितले तर मी तर फार सखोलपणे बोलणार आहे की जोपर्यंत आपण ग्रामीण व्यवस्थेच्या याच्यात सुधार करणार नाही तोपर्यंत मुलींचा पाहण्याचा दृष्टिकोन असाच राहील. आणि मुलांचा हा मोठा प्रश्न आहे. एका जिल्ह्यात जर 3-4 हजार मुलाचा प्रश्न फक्त 45 गावाचा असेल तर महाराष्ट्राचा किती मोठा प्रश्न आहे. आणि मी याला गंभीरपणे देतो. आणि जर तुम्हाला मला नेमकी कारणं विचारायची असतील तर शेतीमध्ये उत्पन्न कमी असल्यामुळे तर नैराश्याची कारणं आहेत आणि उत्पन्न कमी असल्यामुळे जे दुःख आहेत त्याचाच हा रिझल्ट आहे की मुली कोणत्याही हालतीत शेतकरी मुलाशी लग्न करायला तयार नाहीत. आणि मला वाटते तुम्ही स्वतः ती कारणं दिलीत, कुलकर्णी सरांनी दिली, शेवाळे सरांनी दिली, त्याच्याशी मी सहमत आहे. जोपर्यंत ह्या परिस्थिती बदलणार नाही मुलींच्या दृष्टिकोनात काहीही गैर नाही असं मला वाटते. एक वेगळं कारण हिरंब मला असं वाटतं आणि ते म्हणजे गावातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण गावात जन्माला आलो याबद्दलचा एक न्यूनगंड असतो. किंवा आपण जर शहरात असू तर आम्हाला अभ्युदयाच्या, विकासाच्या एक स्वतंत्र जीवन जगता येईल. गावामध्ये खूप बंधनं असतात, ती जातीपातींची असतात, गावगाड्याची असतात, अनेक प्रकारची बंधनं असतात, विकासाच्या संधी कमी उपलब्ध असतात. त्यामुळे एकूणच आमची मानसिकता ही शहराकडे धावण्याची असते. कुठेतरी गावातल्या मुलींनी गावातल्या शेतकरी मुलाशी लग्न करायला नकार देण्यात ही शहराचं आकर्षण आणि ओढ हे देखील तितकंच कारणीभूत आहे. हेरम,
तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये नक्कीच तथ्य आहे. याचं कारण असं की तुम्ही जो प्रश्न विचारला तिवारींना नेमका की 72च्या दुष्काळामध्ये असं का झालं नाही, तर त्याचा विचार करताना मला असं वाटतं की त्या काळामध्ये शेतकरी आणि नोकरदार यांच्या जीवनशैलीमध्ये फारसं अंतर नव्हतं. म्हणजे 77 साली जी पाहणी एका अर्थतज्ञांनी केली की गव्हाचे हमीभाव फक्त या 30 वर्षामध्ये 19 पटीनं वाढले आणि कर्मचाऱ्यांचे पगार 150 पटीनं वाढले. तेव्हा उद्योगपतींचे जीवनशैली असेल, मध्यम वर्गाची, उच्च मध्यम वर्गाची जीवनशैली आणि शेतकऱ्याची जीवनशैली 72 ते 80च्या दरम्यान फारसा फरक नव्हता. त्यामुळे ही वेस ओलांडून खेड्याची ओलांडून शहरात जावं असं वाटत नव्हतं. पण या 90 नंतर असं झालं की नागरीकरणाचा वेग प्रचंड वाढला. आज आपण 45% पुढे गेलोय. म्हणजे एक आकडेवारी अशी सांगतो की 71 साली महाराष्ट्राची जितकी लोकसंख्या होती तितकी लोकसंख्या आज फक्त शहरात राहते. आणि मग ह्या प्रसार माध्यमांनी किंवा या सिरियल असतील किंवा या असतील यांनी असं एक छान गुलछबूत चित्र निर्माण केलं की शहरामध्ये राहणं म्हणजे बागेत जाणं, शहरामध्ये जाणं म्हणजे चित्रपट बघणं, शहरामध्ये आपल्या चांगल्या प्रकारच्या आकांक्षा पूर्ण होणं, उच्च प्रकार अधिक भयंकर झालं. आणि तुम्ही जो शहरीकरणाचा मुद्दा मांडला की आज आम्ही त्या प्रकारचीच मानसिकता बनवतोय ना. आज आमचे अभ्यासक्रम असतील किंवा आमच्या या प्रकारच्या सगळ्या वृत्तपत्र किंवा प्रसार माध्यम असतील की शहरी भागातल्या या सगळ्या गोष्टींचा आमच्या मेक इन इंडिया सारखे उपक्रम असतील की सगळ्यांमधून शहरं म्हणजे आम्ही स्वर्ग करायला निघालोय असंही वाटत असल्यामुळे ते होते. परंतु त्याचं दुसरं कारण हे की त्याच वेळी शेती खाली पडत चालली. अजून एक मुद्दा चर्चेत मला असं आणायचं आहे की हरियाणाशी मला तुलना करावीशी वाटते की आज आपल्या भ्रूणहत्येच्या संदर्भात आपण 15 वर्षापूर्वी चर्चा करत होतो. माझं असं म्हणणं आहे की भ्रूणहत्येचा हा एक डायरेक्ट इफेक्ट आज आपल्याला दिसतोय की भ्रूणहत्येमध्ये ज्या प्रकारच्या मुली आपण मारल्या त्याची किंमत आज आपण चुकवतोय. महाराष्ट्राचा आज हरियाणाच्या दिशेने सुरू झालेला प्रवास आहे. हरियाणाची आता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत जाहीरनाम्यामध्ये छापलेलं आहे की मुलांना आम्ही तुमची लग्न जमवायला मदत करू. राजकीय नेते भाषणामध्ये बोललेत. तेव्हा आज तो एक राजकीय इश्यू तिथे झाला. आज आपल्याकडे होते पण त्या भ्रूणहत्या हे सुद्धा एक कारण आहे की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कोणाच्याही लग्न अडत नाही. त्याच वेळेला हेरमजी महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये स्त्री पुरुष असमानतेचा जो आकडा होता तो कमी होताना दिसतोय आणि दर सुधारतोय असं एक सुचिन्ह देखील आपल्याला तितकंच पाहायला मिळतं. या कार्यक्रमात एक शेवटचा प्रश्न घेऊन मी प्रथम किशोर तिवारी यांच्याकडे एक छोट्याशा उत्तरासाठी, आणि ते म्हणजे हे सगळं बदलायचं असेल तर शेतीची अर्थव्यवस्था बदलली पाहिजे, परंतु ती एक दीर्घ चालणारी प्रक्रिया आहे. ते काही एका रात्रीत सुटणार नाही. त्याकरता सिंचन पाहिजे, सिंचनाकरता निधी पाहिजे, मग मार्केट सप्लाय चेन पाहिजे. हे सगळं बदलायला खूप वेळ लागेल. ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. परंतु एक छोट्या स्तरावर मानसिकता बदलण्याकरता काय करावं लागेल असं वाटतं आपल्याला किशोर तिवारी? नाही डॉक्टर साहेब, काय झालं आहे की काल माझी एका जिल्ह्यात एक 5 वाजेपासून 9 वाजेपर्यंत मीटिंग झाली आणि ग्रामीण भागात ज्या सरकारी व्यवस्था आहेत त्या एकदम रगडल्या आहेत. आणि कसं झालं आहे की तिथे तुम्ही आरोग्य सुविधा द्या, तिथे तुम्ही शिक्षणाच्या पूर्ण सुविधा द्या, तुम्ही कनेक्टिव्हिटी स्थापन करा आणि त्या मुलींना असं वाटायला नको की त्यांना तुम्ही हाऊस अरेस्ट करायला चालले आहेत. आणि सगळ्या जर आता नेट कनेक्शन झालं आहे, मोबाईल झाला आहे, तर कनेक्टिव्हिटी वाढली आहे. परंतु रस्ते आज 12 महिन्याचे 4 महिने खराब असतात, डॉक्टर नसतात. त्या मुलींचं सगळं कारण व्हॅलिड आहे. आणि जर एक्झिस्टिंगमध्ये जर तुम्हाला त्यांचं स्टेटस ऑफ लिव्हिंग उतरता आलं तर सरकारने शहरामध्ये जो स्मार्ट सिटीचा प्राधान्य दिला आहे ते बदलून स्मार्ट विलेज प्राधान्य करून जर वातावरण बदललं तर परिस्थिती बरोबर आहे. स्मार्ट विलेजेसची देखील स्मार्ट सिटी इतकीच गरज आहे. प्रेक्षको, 50चं दशक, 60चं दशक, 70चं दशक यातल्या आलेल्या चित्रपटांचे विषय आणि त्याची नावं बघा काय होती. मेरा गाव मेरा देश, मदर इंडिया, गंगा जमुना हे अस्सल शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे, शेतकऱ्यांचा पेहराव असलेले आणि अंतरंग असणारे चित्रपट होते. त्यातले कथानायक देखील शेतकरी होते. 2 बिघा जमीन हा बिमल रायचा पिक्चर होता ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या स्थलांतराचा, त्याच्या कर्जबाजारीपणाचा आणि शहरात येऊन उरसफोड मेहनत करण्याचा एक समस्याचा उहापोह करण्यात आला होता. परंतु त्यानंतर चित्रपट देखील ब्लॅक अँड व्हाईट होता, तो कलरफुल झाला आणि चित्रपटातला कथानायक बघता बघता शेतकऱ्याचा, प्रथम अमोल पालेकर यांचा शहरात काम करणारा एखादा सच्चा तरुण आणि त्यानंतर एखादा डॅशिंग हिरो आणि अँटी हिरो असं सगळंच बदलत गेलं. तसंच आमच्या प्रायोरिटी, आमच्या प्राथमिकता बदलत गेल्या.
निर्माण होणारं साहित्य जरी आपण 60-70च्या दशकात पाहिलं तरी देखील प्रामुख्यानं मराठी चित्रपट देखील आम्हाला तसाच हा शेतकऱ्यांपासून ते आधुनिक आत्ताच्या काळात शहरापर्यंत किंवा मेट्रो सेक्शुअल ज्याला म्हणतात, मेट्रो ग्लोबल म्हणतात, अशा समस्या मांडताना दिसल्या. परंतु हे सगळे आमच्या समाज व्यवस्थेचे छोटे छोटे पदर आहेत. या छोट्या छोट्या समस्या आम्ही केलेल्या दीर्घकालीन योजनांच्या चुकांचे परिणाम आहेत की जे दीर्घकालीन योजना करणारे चुकणारे भोगत नाही आहेत, तर ज्यांना भोगायला लागत आहेत ते आहेत आमचे शेतकरी बांधव आणि त्यांचे कुटुंबीय. हे वास्तव एका चुटकीसरशी बदलणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. मुलींची अपेक्षा काही गैर नाही. प्रत्येकालाच एक चांगलं जीवन हवंय. ते चांगलं जीवन आम्ही ग्रामीण भागामध्ये कसं देऊ हा खरा सवाल आहे. शहरं जशी स्मार्ट व्हायला हवीत त्याहीपेक्षा शेतकरी राहणाऱ्या गावं देखील स्मार्ट करायला हवीत. गाव आणि शहर यांच्यामधलं अंतर आम्ही हायवेनी कमी करू, परंतु मानसिकतेची दरी, अभ्युदयाच्या विकासाच्या संधीची दरी आम्ही कशी कमी करणार आहोत हा खरा सवाल आहे. या सर्वेक्षणातून तीच बाब समोर आली आहे. त्याचा एक निष्कर्ष फक्त मुलांची लग्न होत नाही असा आहे. दुसरा काही वर्षांनी जर सर्वे केला तर गावात राहायला आता माणसंच उरली नाहीत असाही सर्वे येण्याची पुढे शक्यता आहे. याचं कारण गाव म्हणजे नरक आणि शहर म्हणजे स्वर्ग अशी झालेली आमच्या मनाची, आमच्या अर्थव्यवस्थेची, आमच्या धोरण व्यवहाराची एक समस्या आम्हाला यापुढे दूर करावी लागणार आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.